सध्या पावसाचं वातावरण झालंय, त्यामुळे नवी कोरी छत्री विकत घेण्यासाठी एक तरुणी गेली छत्रीवाल्याकडे. आता बघूयात हा छत्रीवाला तिला कुठली छत्री विकत देतोय. येते आजची आपली पुढची धमाल जोडी दिगंबर आणि आरती. आईला रे मस्त 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 ये खाता रे, आईला रे मस्त 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 ये खाता रे. खोल के देखो अंदर पानी नहीं आता रे, खोल के देखो अंदर पानी नहीं आता रे. छतरी वाले छतरी दिखा, छतरी वाले छतरी दिखा. जल्ल्या थोडक्यात वाचलो नाही तर छत्री काल्या ढगावर आपटली असती. जल्ल्या भाई हॅपी पावसाला. थँक्यू. बोला काय देऊ? एक प्लेट बटाटा वडा द्या. जल्ल्या ह्याच्यात आमच्यात काय म्हणतात माहित आहे का तुम्हाला? आम्ही चालवतो छत्रीचा गाडा आणि बाई म्हणते गंबूट वाडा. त्याला काय भंकस करताव काय? तुम्ही भंकस करताय. छत्रीच्या दुकानात विचारतात काय काय हवंय म्हणून. छत्री द्या. लेडीज पाहिजे का जेंट्स पाहिजे? आता बाई म्हटल्यावर लेडीजच असणार ना. नाही नाही जल्ला तेवढं मला कळतो, पण मला छत्री बद्दल विचारायला लागते ना. छत्री कोणती पाहिजे? लेडीज द्या. साधी देऊ का फोल्डिंगची देऊ? आधी मला किंमत सांगा. जला बाईची हिम्मत बंगा. काय? साधी घेतला होता 300 रुपये आणि फोल्डिंगची घेतला होता 200 रुपये. साधी एवढी महाग का हो? माझ्या साध्या छत्र्या सगळ्या मजबूत असतात. हो? मग पावसाला पावतात आणि हरवल्या तर गावतात. त्याच्यात खूप लोक मावतात. फुल फॅमिली. अहो पण मी एकटीच वापरणार आहे. मग जल्ला तुम्ही साधीच घ्या, तुम्ही डबल फॅमिली. हा काय? नाही नाही कोणती पाहिजे सांगा ना. मला की नाही फोल्डिंगची द्या. फोल्डिंगची पाहिजे? प्लेन पाहिजे का प्रिंटेड पाहिजे? प्लेन द्या. प्लेन पाहिजे मग 225 रुपये लागतील. 25 रुपये जास्त का? कसं आहे प्रिंटेडच्या छत्रीमध्ये माणूस दिसत नाही ना. ज्याला प्लेन घेतला की तुमचा फोटो त्याच्यावर असा लावू शकता ना. आणि तुमचा फोटो लावला का सगळी माणसं बघत राहतील. गिराईकांना कसं लुटायचं ना हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. ज्याला काय कावताव मांजावर. हो मी गरीब बिचारा व्यापारी आणि तुम्ही खोटी करताव भर दुपारी. बोला कोणती पाहिजे बोला. मला की नाही फोल्डिंगची प्लेन छत्री द्या. फोल्डिंगची प्लेन? पारदर्शक पाहिजे का अपारदर्शक पाहिजे? आता हे काय? ज्याला बाई तुमचा लवर हाय काय? बाई लाजल्या. मग तुम्ही अपारदर्शकच घ्या. काय? ज्याला छत्री काय केला तर कोणाला कळणार ना. बरोबर. आणि पारदर्शक? ज्याला त्या छत्र्या 50 वर्षाच्या पुढच्या हिरवट म्हाताऱ्यांसाठी विकतो ना. हिरवट? त्यांना असं बघायचं असतं ना. मला की नाही अपारदर्शकच द्या. अपारदर्शक पाहिजे? मग मला सांगा किती काड्यांची पाहिजे? 36, 24, 36 चालतील? माझी फिगर सांगताय? ज्याला एवढ्या काड्यांच्या छत्र्या काय काय पुरुषांना आवडतात. मग ते काही पुरुषांनाच द्या. मला की नाही फोल्डिंगची प्लेन आणि अपारदर्शक अशी छत्री द्या. मग मला सांगा तुम्हाला सरळ दांड्याची पाहिजे का गोल दांड्याची पाहिजे? फोल्डिंगची छत्री कोणी गोल दांड्याची वापरता का? त्याला भरकतो कशाला? मांजी लवर आहे ना. मग ती सुंदर आहे, मजबूत आहे आणि अशी उलटणारी नाही. सटकन बटन दाबला का फटकन उगारते. कोण लवर? छत्रीन मारीन. मी छत्री बद्दल बोलताय ना. त्याला काय म्हणतात माहित आहे? कोणाला कशाचा तर बेडकीला छत्रीचा. म्हण आहे. तुमच्या म्हणी ठेवा बाजूला. मला छत्री द्या. हा कोणती छत्री द्या बोला. मला की नाही फोल्डिंगची प्लेन अपारदर्शक आणि सरळ दांड्याची द्या. अशी छत्री पाहिजे? मला एक सांगा तुमची रास कोणती हो? आता राशीचा आणि छत्रीचा काय संबंध आहे? पण मला सांगा ना. तुला? मलाच सांगा. हे माझी रास आहे तुला. मग पिवळ्या रंगाची छत्री आहे ना तुम्हाला लकी आहे. नाही हो नाही. मागच्या वर्षी ना विकत घेतली लगेच हरवली हो. बायका कधी कोणाचं ऐकतच नाही. ते आमच्याकडे म्हणतात ना संसाराचा गाडा दोघं मिळून ढकलू आणि घरी जाऊन बघतो तर पोरग माझं टकलू. काही बोलता तुम्ही? मला सांगा त्या पिवळ्या रंगाच्या छत्रीवर लाल ठिपके होते काय? हो ना. म्हणून ती हरवली. नाहीतर पिवळ्या रंगाची छत्री हरवत नाही. हे बघा मला की नाही फोल्डिंगची प्लेन अपारदर्शक सरळ दांड्याची पिवळा रंग नसलेली छत्री द्या. ओके. मला सांगा किती फोल्डची पाहिजे? अरे देवा. देवा नाही माझ्याकडून घ्यावा. समजा तुम्ही छत्री घेतली बाहेर गेला आणि ती छत्री उलाटली तर तुम्ही माझ्याकडे येणार. ते म्हणतात नाही छत्री जाते जीवानिशी आणि घेणारा म्हणतो फिरली कशी. हे बघा तुम्हाला
तुम्हाला शेवटचं सांगते, सांगा. मला की नाही फोल्डिंगची, प्लेन, अपारदर्शक, सरळ दांड्याची, पिवळा रंग नसलेली 2 फोल्डची छत्री द्या. ओके. हा. मला सांगा बटन वाली देऊ का साधी देऊ? झाक मारली. ह्या ब्रँडची छत्री नाही आमच्याकडं. हा शब्द आहे. मग मीच झक मारली. हा, म्हणूनच तुम्हाला सांगते, तुमच्याकडे ना फोल्डिंगची नको, प्लेन नको, अपारदर्शक नको, सरळ दांड्याची नको, पिवळा रंग नसते तर नकोच नको, आणि फोल्डची तर नाहीच नाही. मला ना तुमच्याकडे छत्रीच नको. पण झालं काय? अहो, म्हणींवर म्हणींचा भार, छत्री उडत गेली आणि तुमच्या म्हणीच वारंवार. जल्ला तुम्ही पण छान म्हणी म्हणता. आ? बरं वाटलं मला. मी चालले. बरं बाय बाय बाय. हा काय ते? तुम्ही कुठे चाललात? माझ्या घरी चाललो. दुकान? जल्ला ते काय मांजा नाही. आ? तो मालक तिकडे गेला म्हणतो थोड्या वेळ टाइमपास करूया ना. चला तुम्हाला ती म्हण माहित आहे? कुठली? वेळेला केळं आणि उपवासाला खायला गेलो साबुदाण्याची खिचडी तर तुरी महाग झाल्या बाजारात. आई शपथ चड्डीला नाही नाडी आणि पोरगा म्हणतो पाहिजे गाडी. भारत झाला बंद, पेट्रोल झालं महाग, तरी रस्त्यावर खड्डे उघडे. आगासली ती मागासली, पाठसून आली ती गुरुवार राहिली. बुधवारी फू बाय फू बघायचा होता पण त्या अवघाचे संसार झाला बंद. हे झाला बंद मग अनुबंद. वा 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 वा, धमाल आहे बाबा. आणि छत्री तुमच्यापुरतीच तुम्ही ऍडजस्ट केले. बरोबर. बरं, बघूयात हा छत्रीयुक्त परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना आणि किती पडतोय पाऊस. दिगंबर, आरती, दिगंबर तुझं हे बेरिंग आधी पण मी ऐकलं होतं. म्हणजे बेरिंग मध्ये काही मला नाविन्य नाही वाटलं. तुम्ही दोघं ॲज युजल मजा करताच, पण थोडेसे पंचेस मला कमी वाटले त्या मनाने. आणि तसं झालं की तुझा हे बेरिंग आधी ऐकलेलं असल्यामुळे त्या बेरिंगची मजा अजून वेगळी नाही घेता आली मला. ती एकदा घेऊन झालेली आहे माझी. त्यामुळे आता मी 25 वर कॉन्सन्ट्रेट केलं होतं आणि ते थोडेसे मला कमी वाटले. आणि बाकी तुमचा परफॉर्मन्स चांगलाच होतो नेहमीच. ओके, ऑल द बेस्ट. तुमची एनर्जी अप्रतिम होती आरती. मला असं वाटलं की एके ठिकाणी तू जाऊन आलीस परत ऍक्ट मध्ये. एका पॉइंटला तू हलकीशी ऑफ ऍक्ट वाटलीस मला. त्याच्याकडे फक्त लक्ष ठेव. अदरवाईज तुमच्या दोघांची एनर्जी वाखाणण्यासारखी होती. उत्तम एनर्जी तुम्ही दोघांनी लावलीत. आणि ताई म्हणली तसं दिगंबर हे बेरिंग आम्ही तुझं बघितलंय, पण मला पर्सनली हे कॅरेक्टर इतकं आवडतं की आय एन्जॉयड इट. गॉड ब्लेस यू. वा, आज दोनही परीक्षकांचे गुण आहेत गुलदस्त्यात, ते आपल्याला कळण्यात एपिसोडच्या शेवटी. आणि आज आहे एलिमिनेशन, तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.